नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टेस्ट क्रमांक 27 मधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय आहेत चाचीचे, अनेकवचनी चेचाचे आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे। पहिला तैया आहे, तैया हा सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत। नि, सी, ई हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि उन, ऊन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चाचीचे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा। क्षीर म्हणजेच दूध, क्षीर म्हणजेच दूध। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना टिंबटिंब असे म्हणतात। पर्याय क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात। जे तोंडावाटे मूल ध्वनी निघतात त्याला वर्ण म्हणतात आणि त्या वर्णांना ज्या चिन्हांनी दर्शवलं जातं त्या चिन्हांना अक्षर असे म्हणतात। म्हणून प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 4, पुढील विधाने वाचा। विधान 3 दिलेत, अ, ब, क। अ विधान आहे ॲ आणि व हे नवे स्वर आहेत। नवे स्वर इंग्रजीतून मराठीत आलेत। म्हणजे ॲ आणि अ हे नवे स्वर आहेत। हे बरोबर आहे। जुने स्वर 12 होते, त्यामध्ये हे 2 वाढवले 2009 साली। महाराष्ट्र शासनाने ॲ आणि अ या स्वरांना मान्यता दिली आणि त्यावेळेपासून 2009 पासून हे स्वर वाढवले गेले आहेत। पूर्वीचे स्वर 12 होते, त्यामध्ये हे 2 मिळवले 14 स्वर झालेले आहेत आता। म्हणून आणि हे इंग्लिश मधून आलेले आहेत, इंग्रजी मधून मराठीत आलेले आहेत। म्हणजे विधान अ बरोबर आहे। दुसरं विधान बघू, अम आणि आहा। अम, आहा हे स्वरादी आहेत, पण इथं विधानात काय दिलंय, हे 2 स्वरादी नाहीत असं म्हटलंय। आता नाहीत म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे हे विधान चुकीचं आहे। आपण लिहू स्वरादी इथं आहेत, स्वरादी आहेत हे। तिसरं क विधान आहे, ए आणि आय हे संयुक्त स्वर नाहीत। ए, आय हे संयुक्त स्वर आहेत, इथं दिलंय नाहीत, म्हणजे हेही विधान चुकीचं होतं। ए, आय, ओ, आऊ हे जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत। संयुक्त स्वर का आहेत? हे संयुक्त स्वर असण्याचं कारण यामध्ये एका स्वरामध्ये 2 स्वरांचं एकत्रीकरण आहे। यामध्ये काय आहे, अ अधिक ई किंवा ई यांचं एकत्रीकरण ए झाला, ए एडका ए। आई म्हटलं तर आ अधिक ई किंवा ई यांचं एकत्रीकरण केलं जातं तेव्हा आई होतो। ओ हा स्वर तयार होण्यासाठी अ अधिक उ किंवा मोठा उ आणि आऊ पाहिजे असेल तर आऊ स्वर निर्माण होण्यासाठी आ अधिक उ किंवा मोठा उ, म्हणजे 2 स्वरांचं एकत्रीकरण होऊन तो स्वर तयार झालेले आहेत हे 4, म्हणून यांना संयुक्त स्वर म्हणतात। पण इथं विधानात दिलाय ए आणि आय हे संयुक्त स्वर नाहीत म्हटले, म्हणजे ब आणि क विधान चुकीचे आहेत। अ हे एकच विधान बरोबर आहे। मग असा असणारा पर्याय क्रमांक 1 आहे, फक्त अ बरोबर। म्हणून प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 5, खालील दिलेल्या शब्दापुढे त्या शब्दाचा समानार्थी पर्याय दिला आहे, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। आयदी हा शब्द आहे, आयदी। आयदीला समानार्थी शब्द आळशी, मतिमंद अशा अर्थानं, म्हणजे आयदी म्हणजे आळशी किंवा मतिमंद किंवा फक्त मंद म्हणून। मग असा असणारा पर्याय क्रमांक 1 आहे आळशी। त्यानंतरचे जे पर्याय आहे गर्व, ऐट आणि टेंबा
हे तिन्ही समानार्थी आहेत. गर्व, काय टेंबा लावलाय, टेंबा लावलाय याचा अर्थ गर्व करतोयस. टेंबा मिरवू नकोस, गर्व करू नकोस असा त्याचा अर्थ. ऐट, गर्व आणि टेंबा हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. मूळ आळशी हा जो आहे तो ऐदीला समानार्थी शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर आहे 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 6. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. विद्या अधिक अर्थी म्हणजे विद्यार्थी ही स्वर संधी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 7. करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे. करेचे पाणी प्रल्हाद केशव अत्रे यांचं करेचं पाणी हे आत्मचरित्र आहे. करा नावाची नदी आहे सासवड जवळून वाहणारी, त्या नदीवरून यांनी आत्मचरित्राचं नाव लिहिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता यामध्ये शंकरराव खरात आहे. शंकरराव खरातांचं तराळ अंतराळ आहे. अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम आहे शंकरराव खरातांनी लिहिलेलं. पु ल देशपांडेंनी गाठोड लिहिलंय. आसामी लिहिलेलं आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांडेंचंच आहे. रणजित देसाई यांनी राजा रविवर्मा, शिवाजी द ग्रेट मराठा हे रणजित देसाईंनी लिहिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्र. यात्रे. त्यानंतरचा प्रश्न आहे 8. सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखा. सामान्य रूप असलेली शब्दजोडी यामध्ये कोणती आहे. नदी. आता नदीचं सामान्य रूप होण्यासाठी एखाद्या वाक्यात वापर करण्यासाठी मूळ शब्दामध्ये जो बदल होतो नदी हा आहे. नदीचं सामान्य रूप नदीला असं होईल. नदीला यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे. आता असा का नदीला जर सांगायचं असेल तर वाक्यात वापर करताना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जो मूळ शब्दामध्ये बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात आणि हे सामान्य रूप आहे. आता सामान्य रूप असलेली जोडी ओळखा तर नदी हे सामान्य रूप आहे हे दिसतंय. म्हणून प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 3. अतिथी, पाहुणा हा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 9चं. त्यानंतरचा प्रश्न आहे 10. अब्ज या शब्दाचा खालीलपैकी विग्रह कोणता. अब्ज हा शब्द बऱ्याच वेळा येतो. अब्ज ब जरी असला तरी अप अधिक ज अब्ज. हे असं का. प च्या पटीमध्ये प कठोर वर्ण, मृदू वर्ण प फ, ब भ आणि म अनुनासिकापर्यंत आहे. जे हा याच्यामध्ये अब्ज लिहिलाय इथं ब येतोय. ब इथं व्यंजन संधी होण्यासाठी याच्या ऐवजी प त्याचा विग्रह केला की प येतो. आणि इथं जो ब शब्द असतो हा कितव्या क्रमांकाला 1 2 3 म्हणून तृतीय व्यंजन संधी. जर ही संधीचा शब्द असेल त्यामध्ये पहिला शब्द वापरलेला असेल तर ती प्रथम व्यंजन संधी असते. मग ती कशी. एखादं उदाहरण आपण घेऊ. विपत्काल बघूया. हा चार्टच आपण सगळा बघू. क च ट त प चा कठोर वर्ण, मृदू वर्ण, कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि अनुनासिक. क च ट त आणि प. क ख ग घ आणि वाङ्मयामधला न. च छ ज झ न. ट ठ ड ढ मोठा न. त थ द ध बारका न.
प फ ब भ म. आता कठोर आणि मृदू मध्ये आता अब्ज हा जो होता अब्ज असा आहे, या अब्जामध्ये ब याचा विग्रह होणार आहे, अप अधिक ज झाला. मूळ शब्दामध्ये जो संधियुक्त शब्द आहे, संधीचा शब्द आहे, त्यामध्ये तिसरं अक्षर जर असेल तर तृतीय व्यंजन संधी. विपत्काल, आपण एक उदाहरण दुसरं बघू. विपत्काल याच संधीमध्ये विपद होते, विपद अधिक काल होते. मग विपत्काल इथं काय आहे, तच हे झालं, हे एक नंबरला आहे या शब्दामध्ये. प्रथम व्यंजन संधी, ही व्यंजन संधीचीच उदाहरण आहेत. पहिलं अक्षर या संधीमध्ये असेल तर ते, आणि ह्याचंच तिसरं अक्षर या फोडीमध्ये येतं, विग्रहामध्ये येतं. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 11. पुढील पैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे? गवळी धार काढतो, यामध्ये कर्म एकच आहे हो. द्विकर्मक म्हणजे त्या वाक्यामध्ये दोन कर्म असली पाहिजेत. अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म अशी दोन कर्म असतात. ब विधान बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण? आजी जी आहे ती कर्ता आहे, नातीला आणि गोष्ट हे दोन कर्म आहेत. कारण ती गोष्ट ऐकण्याची क्रिया कोण करते? नात करते. आणि काय सांगितली जाते? तर गोष्ट सांगितली जाते. गोष्ट आणि नातीला ही दोन कर्म आहेत. या दोन कर्म आहेत म्हणून हे द्विकर्मक क्रियापद आहेत. अशी दोन कर्म असली पाहिजेत. आता यामध्ये अप्रत्यक्ष कर्म कोणतं आणि प्रत्यक्ष कर्म कोणतं? जे वस्तुवाचक असतं ते प्रत्यक्ष कर्म आणि जे व्यक्तिवाचक असतं ते अप्रत्यक्ष कर्म. मग यामध्ये व्यक्ती कोण आहे? कर्मामध्ये नाथ ही व्यक्तिवाचक आहे म्हणून ते अप्रत्यक्ष कर्म आहे. गोष्ट ही वस्तुवाचक आहे म्हणून ते प्रत्यक्ष कर्म आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे 12. विपत्काल या जोड शब्दाचा पोट शब्द कोणता? विपद अधिक काल इथं आत्ताच दिलेला आहे म्हणून 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आणि प्रथम व्यंजन संधीला दुसऱ्या भाषेत हल संधी असं सुद्धा म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे 13. शब्दांच्या जाती किती? पर्याय क्रमांक 3 8 जाती आहेत. विकारी 4 आहेत आणि अविकारी 4 आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 14. आमचा बाप अन आम्ही या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक कोण आहेत किंवा टिंब आहेत? पर्याय क्रमांक 4 नरेंद्र जाधव आहेत. त्यामध्ये ऑप्शन दिले लक्ष्मण माने. लक्ष्मण माने हे उपराकार आहेत, उपरा हे त्यांचं आहे. दया पवारांचं बलुता आहे. लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या आणि वडार वेदना आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 15. पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला आहे? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. पर्याय क्रमांक 4 विश्वास. आता इथं विश्वास हा विशेष नाम आहे पण ते विश्वास नवऱ्यावर बायकोचा विश्वास हवा. इथं मात्र या वाक्यात विश्वास मात्र भाववाचक नामाचं काम करतो. इथं जे दिलेलं आहे विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला हे विशेष नाम आहे. विश्वास ही व्यक्तीच आहे म्हणून 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न आहे 16. मनपटल या विसर्ग संधीची फोड करा. मनपटल मनस अधिक पटल म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनस अधिक पटल. त्यानंतरचा प्रश्न आहे 17. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत? योग्य पर्याय लिहा. पर्याय क्रमांक 2 शत्रू, उंदीर, कवी, देव, चिक्कू.
अनेक वचनी आणि एक वचनीमध्ये शत्रूचं शत्रूच राहतं, उंदीरचं उंदीरच राहतं, कवीचं कवीच राहतं, देवचं देवच राहतं आणि चिक्कूचं चिक्कूच राहतं, त्यामध्ये बदल होत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 18. पुढील शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. अर्णव. अर्णव म्हणजे समुद्र, पर्याय क्रमांक 1. आता अर्णवला समुद्राला दुसरा अजून काय आहे? रत्नाकर म्हणतात, सागर म्हणतात, पयोधर म्हणतात, दर्या म्हणतात, जलधी म्हणतात, पयोधी म्हणतात. अर्णवला हे समानार्थी शब्द आहेत. अर्णव म्हणजे समुद्र. त्यानंतर विजय म्हणजे अर्जुन. अर्जुनला समानार्थी शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न 19. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. पर्याय क्रमांक 1 संपूर्ण बरोबर. त्यानंतरचा प्रश्न 20. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. शुक्ल आणि वद्य पक्ष हेच अयोग्य आहे. म्हणजे काय? दुसरा पर्याय काय? सद्वा म्हणजे पती हयात असलेली स्त्री, बरोबर आहे. मनकवडा म्हणजे मनातील ओळखणारा, बरोबर आहे. विदुर म्हणजे पत्नी हयात नसणारा, हे पण बरोबर आहे. शुक्ल आणि वद्य पक्ष. शुक्ल पक्ष कुणाला म्हणायचं आणि वद्य पक्ष कुणाला म्हणायचं बघूया. शुक्ल पक्ष जो आहे तो शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष म्हणून पण ओळखला जातो, शुद्ध पक्ष. वद्य पक्ष जो आहे त्यालाच कृष्ण पक्ष या नावानं सुद्धा ओळखला जातो. यावरून कळतं की हा कृष्ण पक्ष म्हणजे काळा कुळकुळीत देखणा पान पक्ष. कारण काळा पक्ष कृष्ण पक्ष म्हणजे कृष्णवर्णीय म्हणजे काळीच माणसं असतात ना. पक्ष म्हणजे पंधरावडा. मग पांढरा पंधरावडा, शुद्ध पंधरावडा कोणता आणि काळा पंधरावडा कोणता? अमावस्या आणि पौर्णिमा दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. हे जे आहे यामध्ये शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष कुठून कुठपर्यंत असतो? अमावस्या झाल्यानंतर अमावस्या ते पौर्णिमा. बघा, अमावस्या झाल्यानंतर पौर्णिमेपर्यंत अवस्था काय असते? हळूहळू चंद्राचा आकार वाढत जातो, चंद्रकला वाढत जाते आणि चंद्राचा जसा आकार वाढत जाईल तस तसा चंद्रप्रकाश जास्त काळ आणि जास्त प्रमाणात यायला लागतो. तो जो पंधरावडा आहे अमावस्येपासून पौर्णिमेचा पर्यंतचा त्याला शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष म्हणतात. आणि वद्य पक्ष किंवा कृष्ण पक्ष जो आहे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत, पौर्णिमा संपल्यानंतर बघा अमावस्येपर्यंतच्या काळात हळूहळू चंद्र कमी कमी चंद्राचा आकार व्हायला लागतो, त्याचा प्रकाशाचा कालावधी कमी व्हायला लागतो आणि अमावस्ये दिवशी काळी कुळकुळीत रात्र असते. पौर्णिमा ते अमावस्या, फक्त अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्यामध्ये घोटाळा करायचा नाही. लक्षात ठेवताना काय करायचं? शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणजे प्रकाश वाढला पाहिजे. प्रकाश वाढत कधी जातो? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जाताना, कारण पौर्णिमे दिवशी सर्वात जास्त प्रकाश असतो आणि पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत जी वाटचाल असते हळूहळू कमी होत जातो प्रकाश. हे कृष्ण पक्ष आणि वद्य पक्ष लक्षात ठेवायचं. मग आता आम्हाला कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष हे समानार्थी नाहीत. शुक्ल पक्ष आणि शुद्ध पक्ष हे समानार्थी आहेत, वद्य पक्ष आणि कृष्ण पक्ष हे समानार्थी आहेत. हे दोन्हींच्या मध्ये जर बघितलं तर हे विरुद्धार्थी म्हणू शकतो. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न 21. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. ऐकणे, बोलणे आणि वाचणे या तिन्हीवरती सुरू असते. फिरण्याचा आणि भाषा कौशल्याचा कुठेही संबंध येत नाही. अ ब क बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 22. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य हा भाववाचक नामाचा प्रकार आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 23. पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द निवडा. अधिपती. उपसर्ग घटित शब्द म्हणजे जो मूळ शब्द आहे पती, या शब्दाच्या अगोदर काहीतरी जोडलं, अधिपती झाला.
आणि या शब्दाच्या नंतर जर प्रत्यय जोडलेला असेल तर त्याला प्रत्यय घटित म्हणतात. हे उपसर्ग घटित. म्हणजे आपण उपसर्ग घटितचं एक उदाहरण साधं लक्षात ठेवायचं. सरपंच ऐवजी उपसरपंच म्हणलं, उपसर्ग घटित पण येतंय, शब्द पण चांगला आहे. उपसरपंच हा उपसर्ग घटित. मग सरपंचाच्या अगोदर उप जोडलाय म्हणून उपसर्ग घटित. डोक्याला ताप नाही, शब्द पण तोच येतोय. प्रत्यय घटित मध्ये काय होतंय की नंतर प्रत्यय लागलेला असतो. त्यानंतर म्हणजे या शब्दानंतर पती अधीन म्हणून त्या या मूळ शब्दानंतर जर प्रत्यय जोडलेला असेल तर तो प्रत्यय घटित असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 24. तिने फुले आणली या वाक्यातील कर्म ओळखा. तिने फुले आणली, आणणारी कोणती? कर्ता. आणण्याची क्रिया कोणावर घडली? फुलांवरती घडली. किंवा काय आणलं? फुले आणली. म्हणून फुले पर्याय क्रमांक 3 हे कर्म आहे. त्यानंतरचा शेवटचा मराठी व्याकरणामधला प्रश्न आहे 25. द्रविडी प्राणायाम म्हणजे साध्या सरळ बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. म्हणजे जी गोष्ट साध्या मार्गाने सुटत असते, सहजपणे सुटणारी असते, ती विनाकारण चुकीच्या मार्गाने, जास्त गुंतागुंतीच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच आपण आपल्या भाषेत असं म्हणू वाईवर्ण सातारा करणे. म्हणून प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, टेस्ट नंबर 27 मधील मराठी व्याकरण या विषयाचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. तर परत भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.